नमस्कार मैत्रिणींनो, आज आमच्याकडे पाऊस पडतोय खूप छान. तर माझ्या मुलांची डिमांड होती ते काहीतरी चटपटीत खायचं. तर आज आपण बघतोय छान चटपटीत असे चीज बॉल. पावसाळ्यात काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं, तर ही चीज बॉल आपण बघा एकदम छान चीजी झाले आहेत. तर याची रेसिपी आज आपण आपल्या चॅनलवर बघणार आहोत. तर चला तर मग बनवू आपण चीज बॉल. तर चीज बॉल बनवण्यासाठी आपण 4 बटाटे बॉईल करून घेतले, उकडून घेतले आणि त्याला छान असा फाईन आपण किसून घेणार आहोत. किसणीने किसून झाल्यानंतर ते किती क्वांटिटीमध्ये आपल्याला बनले त्याचं मी मेजरमेंट तुम्हाला दाखवते. त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आतापर्यंत तुम्ही माझ्या जे बनवलेले पदार्थ आहेत त्यांना लाईक केलं, कमेंट केलं आणि शेअर केलं, त्याबद्दल धन्यवाद. तर आपण आता हे बघा बटाटे छान किसून घेतोय आणि हे किसून झाले की हे किती क्वांटिटीमध्ये आहे ते मी तुम्हाला दाखवते. एक वेळ आपण छान सगळे पोटॅटो आपण किसून घेतले. आता त्याची रेसिपी बघू. तर हे एक बाउलमध्ये पोटॅटो पूर्ण एक बाउल भरून झालेत. आपण 4 बटाटे आपण किसले होते. 1/3 मोझरेला चीज, 1 बारीक चिरलेला कांदा, हिरवी शिमला मिरची आणि पिवळी शिमला मिरची. हे चिली फ्लेक्स घातले आपण आणि हे ऑरिगॅनो घातले. तर हे सर्व आपण छोट्या चमच्याने एक चमचा घेतलेला आहे. आणि आता ही काळी मिरी पावडर आहे. ते हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं. हिच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि छान आपल्या हाताने त्याला छान मिक्स करायचं आणि याचे छान छोटे छोटे बॉल बनवायचे. तर हिच्यामध्ये आपण आता 2 किंवा 3 जास्तीत जास्त आपण लसूण पाकळ्या खिसून घालायच्या. जास्त प्रमाणात घातलं तर त्याचा फ्लेवर जास्त येतो आणि ते चीज बॉल एवढे छान लागत नाही, म्हणून 2 नाही तर 3च ॲड करायचे. तिच्यामध्ये आता चीज क्यूब घालतोय आपण, एक पूर्ण चीज क्यूब घालतोय आणि सर्व पदार्थ एकदम छान एकजीव असं मिक्स करायचे. आता आपलं चीजही खिसून झाले. आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर आपण आता हे सर्व पदार्थ एकत्र छान मिक्स करून घेतले आणि त्याचे आपण छोटे छोटे बॉल बनवणार. आता हे बॉल बनवताना आपण एक लक्षात घ्यायचं की हाताने त्याचे छोटे छोटे बॉल बनवायचे, पण बॉल बनवताना तुमच्या लक्षात येईल की ते हाताला चिपकते. तर आपण एका छोट्या वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे, तिच्यामध्ये हात आपला डिप करायचा पाण्यामध्ये आणि मग चीज बॉल बनवायला घ्यायचे. आता तुमच्या लक्षात आलं असेल माझ्या हाताला ते चिपकत आहे, म्हणून मी पाण्यामध्ये हात डिप करून पूर्ण चीज बॉल बनवून घेतले. चीज बॉल बनवून झाले की आपण त्याला तळायला घेणार आहोत. तर कढई मी बाजूला गॅसवर गरम करायला ठेवली आहे. तर असं पाण्यामध्ये हात डिप करायचा आणि चीज बॉल बनवून घ्यायचे. आपण आता सर्व छान चीज बॉल एकसारखे बनवून घेऊ. याच्यासाठी आपल्याला ब्रेड क्रम्स लागणार आहे आणि मैदा आणि कॉर्नफ्लॉवरची स्लरी पण लागणार आहे. तर आपले चीज बॉल रेडी झाले. आता याच्यासाठी आपण ब्रेड क्रम्स तयार करू. तर हे बघा मी घरीच ब्रेड क्रम्स तयार केले ब्रेडचे. आणि आता याच्यामध्ये आपण साईडला 1.5 चमचा मैदा घेतो. 1.5 चमचा मैदा घेऊन झाला की आपल्याला 1.5 चमचा कॉर्नफ्लॉवर घालायचं आणि याच्यामध्ये पाणी ॲड करायचं, पण एकदम पातळ बनवायचं नाही. आणि ते कोटिंग होईल आपल्या बॉलला असं त्याची स्लरी बनवायची. तर तुम्हाला दाखवते. आता हे मिक्स करून घ्यायचं. आतल्या गुठळ्या एकदम
पूर्ण तुटल्या पाहिजे, ते एकसारखं झालं पाहिजे, याची काळजी घ्यायची. त्याची छान स्लरी बनवायची. आणि आपल्याला आपले बॉल आहे ना डबल कोटिंग करायचे. तर डबल कोटिंग म्हणजे काय, तर आपले जे ब्रेड क्रम्स आपण तयार केले, या ब्रेड क्रम्समध्ये आपण बॉल, तयार केलेले बॉल एकदा टाकणार. तर आपण आता बॉल टाकू त्याच्यामध्ये. आता आपण चीज बॉल घातले तर त्याला असं हलवायचं, ते सर्व कोट होतं. तर याला ही फर्स्ट कोटिंग झाली आपली. आता छान याला कोट झाले. आता हे कोट झालेले बॉल आपल्याला स्लरीमध्ये डिप करायचे. तर आपण आता हे सगळे स्लरीमध्ये डिप करू. आता हे स्लरीमध्ये डिप केले छान. याला कोट करून स्लरी व्यवस्थित कोट करून घ्यायचं आणि परत त्याला आपल्याला ब्रेड क्रम्समध्ये टाकायचं. याने काय होईल की आपण चीज बॉल बनवलेले आणि तळायला घेतले तर ते चीज फुटणार नाही, बॉलच्या बाहेर येणार नाही. डबल कोटिंग असल्यामुळे आपले चीज बॉल एकदम छान बनतात. तर आपण सर्व चीज बॉल आता बनवून घेतले डबल कोटिंगमध्ये. तर परत एकदा तुम्हाला कसं करायचं ते दाखवते. आपण पहिले ब्रेड क्रम्समध्ये कोट केलं, मग स्लरीमध्ये कोट केलं, परत ब्रेड क्रम्स कोट केलं, असं आपण डबल कोटिंग केले चीज बॉल. असे सर्वच बॉल आपण रेडी करून घ्यायचे. आता आपले बॉल रेडी होतील तेव्हा आपण त्याला तळायला घेऊ. तुम्हाला हा पदार्थ नक्की आवडेल मैत्रिणींनो. तुम्ही एक वेळ हा पदार्थ करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा. तर आपलं तेल तापलंय. खूप कडक असं तापवायचं नाही, मीडियम तापलेलं पाहिजे. आणि बॉल टाकल्या त्याला हलवायचं नाही. तर त्याच्यावरती आपण तेल घालायचं झाऱ्याने आणि त्याला छान होऊ द्यायचं. त्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं. बघा आपले बॉल अजिबात फुटले नाही, चीज बाहेर आलेलं नाही. याचं कारण हेच आहे की आपण त्याला डबल कोट केले. आणि टाकताना पण मी जसं झाऱ्यामध्ये घेतलं तसंच तिच्यात सोडायला सोपं जातं. एक घ्यायला गेलं की ते बॉल तुटायची शक्यता असते. म्हणून असं झाऱ्यावर ठेवायचं आणि छान त्याला सर्व बाजूनी झाऱ्याने तेल टाकून त्याला तळून घ्यायचं. आणि खूप वेळ नाही लागत. छान आपले बॉल तयार झाले. बघा किती छान चटपटीत आणि चीजी आपले फोडून दाखवते. एकदम चीजी आपला बॉल रेडी होतो. मैत्रिणींनो तुम्ही आपले छान चीज बॉल आता रेडी झाले. बघा किती छान दिसत आहे ते. तर तुम्हाला एक चीज बॉल मी फोडून दाखवते ते किती चीजी झाले. तर बघा छान असे क्रिस्पी, वरतून क्रिस्पी, आतून सॉफ्ट आणि चीजी आपले चीज बॉल रेडी.